विजयादशमी म्हणजे न्यायाचा अन्यायावर, सत्प्रवृत्तींचा दुष्प्रवृत्तींवर, देवाचा दानवांवर मिळवलेल्या विजयाचे आणि पराक्रमाचे स्मरण करून देणारा उत्सव। याच पवित्र दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिर्डी शहराचा विजयादशमी उत्सव शास्त्रपूजन आणि सगोष पथसंचलन उत्साहात संपन्न झाले। विजयादशमी म्हणजे आपण वर्षभरात केलेल्या संघ कार्याचा आढावा आणि शक्तीचा उत्सव। हा उत्सव संघाच्या वतीने सशस्त्र पथसंचलन करून साजरा करण्यात आला। आदर्श माध्यमिक विद्यालयाजवळ सर्व स्वयंसेवकांचे एकत्रीकरण करण्यात आले। त्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी पथसंचलन केले। या प्रसंगी तालुका संघचालक रावसाहेब गोंदकर, अखिल भारतीय संयोजक भारत भारती विनायक पत्राळे, डॉक्टर संतोष गोंदकर आदींसह मान्यवर हजर होते। संध्याकाळी 6 वाजता साईनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच नागरिकांनी शस्त्रांचं पूजन केलं। निषेध प्रस्ताव पारित करणारे नाही, आम्ही केवळ जगभरामध्ये आरडाओरडा करणारे नाही, तर मग वेळ पडली तर आमच्या सहनशक्तीचा अंत आला तर आम्ही हातात शस्त्र घेऊन आम्हाला सतत त्रास देणाऱ्या शत्रूचा निपात करू शकतो। आम्ही कोणाची पण मुलायजा ठेवत नाही, आम्ही कोणाची भीड संकोच बाळगत नाही। आम्ही ढोल नगारा वाजवून आणि रक्ताचा बदला रक्ताने घेऊ शकतो हे भारतीय सैनिकांनी दाखवून दिलं। पण दळभद्री लोक असतात आणि ते पुरावे मागू लागले, ते व्हिडिओ टेप्स मागू लागले की लग्न प्रसंग आहे का, व्हिडिओ चालू करा आणि सर्जिकल ऑपरेशन करा। सैनिकांनी केलं, सैनिकांनी घोषणा केली, दंगे झाले सैनिक हवेत, पूर आला सैनिक हवेत, भूकंप आला देशामध्ये सैनिक हवेत, प्रत्येक ठिकाणी सैन्याची आवश्यकता, नक्षलवादी घटना सैनिक हवेत, आतंकवादी घटना सैनिक हवेत। मग त्या सैनिकांनी जर सर्जिकल ऑपरेशन केलं तर त्याचा गौरव न घेता त्याच्यावर प्रश्नचिन्ह करणे, शंका कुशंका करणे आणि टीव्ही वरती एकत्रित होऊन बकवास चर्चा करणे, त्याला सर्व भारतातल्या देशभक्त प्रजेने उत्तर द्यायला पाहिजे। या दिवाळीमध्ये पुण्यामध्ये एक सैनिकासाठी एक मेणबत्ती, तुझ्या सुरक्षेसाठी प्रार्थना, तुझ्या शौर्याला आमचा सलाम आणि आमचं मानसिक समर्थन आमच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स बरोबर आहे, त्याचं प्रतीक म्हणून प्रतिबिंब म्हणून दर्शवण्यासाठी या दिवाळीमध्ये असा उत्सव अनेक ठिकाणी होणार। इथल्या स्वयंसेवकांना आणि शिर्डीच्या प्रजाजनांना पण मी आवाहन करतो की या दिवाळीमध्ये आपण सुद्धा आपल्या घरी पणती दिवे लावतोच, पण सर्वांनी सार्वजनिक स्वरूपामध्ये भारताचा नकाशा काढून एक एक पणती प्रकट करून प्रज्वलित करून भारतीय सैन्याला आमचं समर्थन आहे। भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, जी भावना जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली, जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी, ही भावना व्यक्त करण्यासाठी आणि भारताकडे टपून बसलेल्या चीन पाकिस्तान मधल्या व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष प्रखर उत्तर देण्यासाठी भारतातल्या करोडो नागरिकांनी